काय मायेवरती फक्त मायेसाठी वक्रतुंड आहे. कळलं? भक्तांना जी माया त्रास देईल तिच्यासाठी तो. आज 8 तारीखला महिला दिन. महिला दिन शनिवार दिनांक 8/3/2024 8/3/2025 शनिवार. आज आपल्या शिबिरामध्ये आपण प्रार्थनेचे अर्थ घेतो. खूप साधा विषय आहे, पण तरी तो तुम्हाला हितकारक ठरेल असं मला वाटतं. आणखी मला बरंच काही सांगायचं आहे. वक्रतुंड महाकाय. गणपतीची साधारण मूर्ती आपण पाहिली तर वक्रतुंड म्हणजे शुंड अशी वाकडी आहे आणि महाकाय आहे म्हणजे शरीर काय आहे, मोठं आहे, म्हणजे जाडजूड आहे. तर म्हणून जाड माणसांना आपण हसतो, पण गणपतीला आपण हसत नाही, कारण तो तसा का आहे हे आपण समजलं पाहिजे. वक्रतुंड याचा अर्थ जी माया भक्तांना सतत त्रास देते तिच्यासाठी तो वक्र आहे. कळलं? मायेकडे पाठ फिरवणारा याचा अर्थ वक्रतुंड. सूर्यकोटी समप्रभ. कोटी सूर्य असे एकत्र आणले तरी त्यांच्यापेक्षाही जास्त प्रभा ज्याची आहे असा. आणि असा असणारा हा गणेश देव. मला खूप सांगायचं आहे गणेशाबद्दलच. आणि आजच्या दिवसापासून तुम्ही एक लक्षात ठेवा, आपली सर्व भक्ती गणेशाच्या चरणी काय करा, विलीन करा. शक्तीची भक्ती पण झाली आपली सगळी करून. आता इथून पुढं आपण काय करायचं आहे, गणेश चरणी. हा, ते त्याचं कारण आहे, बाकी काय कारण नाही. एकच कारण आहे की गणेश आणि आपण यांच्यामध्ये कोण असतो, सद्गुरू असतो. बरोबर की नाही? सद्गुरू असतो. सद्गुरूंनी आयुष्यभर तुम्हाला काय शिकवली, भक्ती शिकवली. पण निर्गुण निराकार जो ईश्वर आहे, कधीतरी मायेच्या पैल जाऊन आपण त्याला ती भक्ती अर्पण करता आली पाहिजे. म्हणून आजचं हे विवेचन. निर्विघ्नं कुरु मे देव. त्यालाच आपण मागतो की बाबा आम्हाला कसं कर, सर्वतः निर्विघ्न कर. आणि सर्व कार्येषु सर्व कार्यामध्ये आणि सर्वतः आम्हाला निर्विघ्न कर. आता पुढची प्रार्थना जी आहे, हा झाला प्रथम देव. गणेश हा आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सर्वप्रथम ईश्वर आहे. त्याची प्रार्थना, त्याची सेवा, त्याची भक्ती हे आपण कधीच कोणी नाकारायची नाही. सद्गुरू जरी असले तरी सद्गुरू गणेशापेक्षा मोठे नाही. आपण तुलना कधीच करत नाही. तुमच्यासारखे भक्त ते कधी करणारही नाही, ते मला माहीत आहे. तथापि गणपतीचं स्वरूप जे आहे ते नुसतं आपल्याला दिसतं तेवढं नाही. गणेश हा सर्व विश्वात व्यापलेला आणि सर्वांना जवळून पाहणारा गणेश आहे. कुठे आहे तो मग? आता ओघाने आलंच. बोला. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण तेने सकल विद्यांचे अधिक. ही ओवी महत्वाची आहे. तर तो जो गणेश आहे ज्याने सर्व विश्व व्यापलेलं आहे हे आपल्याला माहीत असतं, पण सर्वसामान्य मनुष्यांना गणेश आपल्या आत आहे हे आपण विसरतो. आपण म्हणजे सर्वसामान्य. आता तुम्हाला ते माहिती आहे की आपण आत्मा नावाची एक वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसत नसली तरी सद्गुरूंनी सांगितलं आत्मा इथं आहे, म्हणून आपण विश्वास ठेवला. आणि तो कसा आहे, अणुरूप आहे. अणुरूप आहे, परंतु त्याचं तेज मात्र विश्वाला व्यापेल एवढं आहे. सुरुवातीला आपण देव हे विश्व हे कल्पित धरू, या विश्वाला व्यापेल एवढं ह्याचं तेज आहे. नव्हे, सर्व विश्वाला व्यापेल एवढा हा ताकदवान आहे. आता मनुष्याच्या देहामध्ये ईश्वराने स्वतःला बंदिस्त करून घेतले. लक्षात, तसं तर सर्वांच्याच देहामध्ये घेतले, पण मनुष्य देहाकडून हा देव अपेक्षा करतो. मला सांगा, तुमच्या आमच्यासाठी त्याने कोंडून घेतलं स्वतः. तो आहे का कोंडला जाणारा? नाही. तरी त्याने इतक्या पथ्यात स्वतःला कोंडून घेतलं. आपण मनुष्य कधी भक्ती करत नाही. मनुष्य सर्वसाधारण कधी नाम घेत नाही. मनुष्य काहीही करतो. आत्ता जगामध्ये काय चाललंय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे.
आपल्या कक्षेच्या पलीकडे जाऊन तो विचित्र काही करतो, तरी हा देव वरून पाहतो. हा साक्षीभूत देव आहे, जो दिसत नाही तरी आहे. दिसत नाही तरी या शरीराचे सर्व व्यापार त्याच्याच मुळे चालतात. हे आता आपल्याला सर्वांना माहिती झालं. खडी साखर आहे. असा सर्व व्यापार सांभाळ. आपल्या शरीराचे काय काय व्यापार असतात सांगा. पहिले डोळ्यांची उघडझाप किती वेळा होते, श्वास किती वेळा येतो जातो, हाताचे व्यायाम किती वेळा होतात. व्यायाम म्हणजे हालचाली. अन्न आपण खातो ते कुठून कुठून जातं, ह्या सर्व क्रिया केवळ त्याच्या कृपेवर आपल्या शरीरात चाललेल्या आहेत. केवळ. म्हणून घासा घासा गणेश तो आठवावा, कंटिन्यू तो आठवावा, दिवसभर तो आठवावा. तीच खरी भक्ती आहे. आपल्याला पुष्कळ अवघड भक्ती मीच शिकवली स्वतः. कुंडलिनी शक्ती जागृत केली, ती भक्ती शिकवली. आता कुंडलिनी शक्ती प्रत्येक साधकाची जवळजवळ ब्रह्मकुंडामध्ये मिळत आली, किंवा किंबहुना कित्येकांची ती मिळालेली आहे. कोणाकोणाची मिळाली आता हात वर पाहिजे. हात वर करा. गावडेताई नाही आहेत. आपल्या इथे बहुतेकांना तो अनुभव आहे की कुंडलिनी शक्ती आता तिचा प्रवास तिने जवळजवळ आणलाय किंवा संपवलाय. आता प्रवास संपला, ती आत्मस्वरूपात मिळाली. तिथून पुढे काय करायचं आहे. मी तर अभ्यास सुरू केल्यापासून माझी 3ऱ्या वर्षीच मिळाली. तिथून पुढे देह एवढं कार्य करतो आहे, कळलं. मग ती मिळाल्यावर आपलं कार्य संपतं का, तर नाही. आपलं कार्य उलट जोमाने सुरू होतं. का, तर शक्ती अधिक शक्तिमान दोघही आहेत. ही जी संकल्पना आहे सृष्टीची, म्हणून बाहेर संकल्पना आली की संसार कोणामुळे होतो, दोघांमुळे. स्त्री आणि पुरुष. हा ठीक आहे, बाहेर तुम्हाला ते बोलायचं नाही, पण ती संकल्पना आहे. प्राचीन सृष्टीच्या काली जो ईश्वर आणि जी शक्ती यांनी पूर्ण मूळ स्वरूपापासून जे विश्व सांभाळत आणले, त्या विश्वासाठी हे दोन स्वतः आत राहून स्वतः शरीराची कामं बघ. आपल्याला कधी वाटतं का देव काम बघतोय आपलं? पहा तुम्ही नीट निरीक्षण स्वतःचं करा, रोजच्या कामांचं करा, रोजच्या हालचालींचं करा, आणि फक्त त्यांना शरण जा. अशी आपली भक्ती आहे. सुरुवातीपासून मी शिकवत आले तुम्हाला. आज मला एकच सांगायचंय तात्पर्य, की सगळी भक्ती झाली, आता ती मोरया चरणी अर्पण करा, म्हणजे आत्मचरणी अर्पण करा. कळलं. आपल्या आत एक श्वास वर घेतला तर तुम्ही नेहमी काय म्हणता मनात? क्षमा आणि ओम तत्सत. ब्रह्मार्पण. ठीक आहे, बरं, ठीक आहे. आणि आपण मध्ये मग ह्या सगळं होण्याला सद्गुरू लागतात. तुम्हाला माहिती आहे, आता आपल्या इथल्या लोकांना सांगायची गरज नाही. तर सद्गुरू हा घटक जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. कोणाच्याच आयुष्यात सद्गुरू नसतील तर त्यांना त्यांची भक्ती कधीच होत नाही. किंबहुना झाली तरी इकडं तिकडं भटकतात. कोण गुरु आहे विचारतात, तो काय नीट पटला तर बरं आहे, नाही तर नाही. त्याच्यामुळं आधी माणसं काय करतात, सद्गुरूंमुळं प्रपंच नीट चालला पाहिजे ही पहिली अपेक्षा करतात. त्यांचं चूक नाहीये, प्रपंच नीट चालला तर भक्तीत लक्ष लागतं. सद्गुरू अधिकारी पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. सद्गुरू हा उगीच गुरु झालाय, कोणीतरी त्याला म्हटलं आता माझ्यानंतर तू गुरु हो, आणि मग गुरु नाही, तसा नाही. सद्गुरू हा कायदेशीर पाहिजे. कळलं. हा, म्हणजे त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्यावर शिक्का मारलेला असला पाहिजे की जा बाळ, आता तू कारभार कर आणि तू सर्वांच्या कुंडलिनी ऊर्ध्व कर आणि तू शिक्षण दे पुढच्या लोकांना, अशी ऑर्डर सोडल्यावर तो खरा शिष्य होतो. आणि मग ते झाल्यानंतर सद्गुरू हे जीवनभर पुरून उरतात. आपल्या आयुष्यात फक्त सद्गुरू हा एक घटक आहे.
तो आयुष्यभर आपल्या समोर असतो आदर्श म्हणून, बरोबर. म्हणजे त्यांनी सांगितलेलेच आपण पुढे करतो, त्यांनी काही शिकवलं तेच आपण कृती करतो, असा सद्गुरू. आणि कुंडलिनी जागृत करणारा सद्गुरू सहसा कुठे मिळत नाही, बहुतेक तर नाहीच. म्हणजे आपले स्वामी वगैरे आपण म्हणतो, पण स्वामींना सगळं ज्ञान होतं, फक्त आता खूपच साधे. मी कधी कधी ती मालिका बघते ना, तर त्यांना खूप साधे सिंपल लोक मिळाले. ते कोणाची कुंडलिनी जागृत करणार नाही. अभ्यास हा अधिकारी मनुष्य किंवा जबाबदार मनुष्य पाहिजे की तो करू शकला पाहिजे. अगदी आडाणी माणसं खेडेगावातले, आता आपल्या तिथे विनायकपुरमला आम्ही कोकणाची कुंडलिनी नाही जागृत केली. अगदी थोडे 2-4 लोक मला भेटले, फारच आग्रह केला त्यांना, मी अनुग्रह दिला, पण कुंडलिनी त्यांची झालीच जागृत. मी अनुग्रह दिला की ती झालीच. पण मी एक प्रार्थना करते, शिष्य ज्या अधिकारावर आहे सुरुवातीला, हे माई कुंडलिनी शक्ती माता याला सांभाळून घे, असं मी तिला कुंडलिनीला सांगते. मग त्याला आयुष्यभर ती मार्गदर्शन करत करत हळूहळू हळू असं आहे. त्यांना काही वागायची पथ्य माहिती नाही. वागायची म्हणजे साधारण काही माहितीच नसतं. सद्गुरू पुढे आले तर त्यांना काही कळत नाही, तसंच त्यांना सोडायचं. अशीच कृपा, याला कोणती कृपा म्हणतात? सहज कृपा. ती सर्वांवर आपल्याला करावीच लागते. एखादा गुरु आहे, तज्ञ आहे, सगळ्या जगावर तो कृपा करतो, एकावरच करतो असं नाही, कळलं? पण आपल्या शिष्यांवर तो जास्त कृपा करतो. पहा, असे सद्गुरू ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मिळतात. कोण आहे? माऊली आहे, ज्ञानेश्वर महाराज. इतके ते कृपाळू आहेत की ज्ञानेश्वरीद्वारा त्यांनी सर्व विश्वावर कृपा केली. इतका कृपाळू गुरु मी कुठं पाहिला नाही, कळलं? आणि त्यांच्यानंतर माऊलींनी कृपा केली, त्यांच्यानंतर आमचे परमहंस मी पाहिले डोळ्यांनी की ज्यांनी कृपा सर्वांवर केलेली आहे, कळलं? म्हणजे माझ्याद्वारा सर्वांवर त्यांची कृपा आहे. नंतर माऊलींनी सर्व विश्वावर ज्ञानेश्वरी तयार करून विश्वाला अर्पण केली, ती फार मोठी कृपा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्याही ग्रंथात देहाचं ज्ञान नाही, ते ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये घेतलेलं आहे. की कुंडलिनी जागृती कशात, म्हणजे 3 प्रकार आहेत त्या ज्ञानाचे. सर्वसाधारण लोकांसाठी पण ज्ञान आहे, 1 ते 5 अध्याय. नुसती इंद्रिय तुम्ही पहा, इंद्रियांनी नीट वागा, डोळे म्हणजे नियंत्रण ठेवा, असं 5व्या अध्यायापर्यंत. 7व्या अध्यायात त्यांनी एखादा अधिकारी मनुष्य निघाला तर कुंडलिनी शक्तीचा उल्लेख केला, करून ते पुढे गेले. खूप छान आहे 6वा अध्याय. कुंडलिनी शक्तीचा उल्लेख करून ते पुढे गेले. 7व्या अध्यायानंतर 7, 8, 9, 10 या अध्यायामध्ये त्यांनी मरणानंतर काय, जिवंत असल्यावर काय याची चर्चा केली. त्रिगुण, षड्रिपू याची सगळी चर्चा केली. 16व्या अध्यायात 16वा झाला, 10वा झाला, 11वा अध्यायात त्यांनी विश्वरूपाची चर्चा केली. अर्जुनाने तिथंच फसलाय. अर्जुन थोडा 11व्या अध्यायात काय झालं, अर्जुनाला माहित नव्हतं पुढचं काय आहे इतकं मोठं. आता विश्वरूप दिसतंय ना, कोणाला दिसतंय? नाही नाही, कुठे आहे अर्जुन? हा, तर विश्वरूप दिसतंय. तसं अर्जुनाला वाटलं की आपण पाहू काय भानगड तरी काय आहे विश्वाची. तसं भगवंतांनी दाखवलं सगळं. तेव्हा मध्येच अर्जुन म्हणाला, आवरी आवरी आपुली ही माया. आवरी म्हणल्याबरोबर भगवंताला प्रश्न पडला, अरे रे, आपण अनधिकाराला सांगितलं. थोडा अधिकार वाढला होता भरपूर, पण थोडासा पुढे नाही वाढला, ज्याने विश्वरूप पाहावं. हा, घाबरलं. मग तिथे त्यांनी सांगितलं, आवरी आपुरी आहे माया. तिथे हे तुमचं आवरून घ्या स्वरूप, अशी विनंती केली. की इतकं कठीण आम्ही पाहू शकत नाही. त्याला भयंकरच दिसलं. सगळं विश्व भगवंताच्या पोटात जात आहे, सगळीकडे अग्नी आहे, अग्नीने सगळं दहन होत आहे. म्हणजे जे विश्वाचा शेवट आहे ना तो त्यांनी त्यामुळे तो घाबरला. कोणी घाबरेल तेव्हा. नंतर मग कितवा 11वा 12व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तियोग सांगितला. म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जास्त श्रेष्ठ का, तर त्याच्यामध्ये जगातल्या प्रत्येक मनुष्याला काय हवंय याची चर्चा आहे.
ज्याला जो अध्याय आवडतो त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याने त्याचा अभ्यास करायचा. 12व्या अध्यायामध्ये भक्ती साधं सांगितलं, साधी माणूस की काय नाही, मला जप करा, तुमचं काय व्रत होय केलं सगळं करा, पण त्याच्यातून भगवंताला कसं बघा हे सांगणार आहे 12वा अध्याय. जप यज्ञ. आता जप करतो आपण, आमच्या गुरुजींनी श्रेष्ठत्व सांगितलं जपात. जप नाही करायचा, जप यज्ञ करायचा. यज्ञ कधी होतो सांगा? यज्ञ आपण पुढे पेटवलाय, हवन केलं. यज्ञ नेहमी समर्पण केल्यावर होतो. यज्ञ कधी सिद्ध होतो? समर्पण केलं. काय झालं लक्ष नाही? यज्ञ समर्पण पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यात आपण जे जे काय केलं ते आपल्या गुरूंना समर्पित पाहिजे. आणि गुरु हाच गणेश आहे याची खात्री पाहिजे. किंबहुना नसेल मग गणेशाला गणपती आलाय आपल्या पुढं पहा. 12वा अध्याय हा भक्तियोग सांगेल. 12 भक्तियोग म्हणजे 13वा अध्याय पुन्हा असा सांगितला ज्ञानोबरायांनी की त्यात सेवा सांगितली, कशी करावी गुरूंची सेवा हे त्याच्यात महात्म्य सांगितलं. 14, 15, 16 मध्ये त्रिगुण कसे आहेत, शरीरामध्ये कोणते गुण किती आहेत, त्रिगुण कसे आहेत, श्रद्धा त्रय विभाग नाम, 3 श्रद्धा सगळं त्रि असं 14 ते 17. आणि 18वा अध्याय कलशाध्याय. अशी ही संपूर्ण ज्ञानेश्वरी माऊलींनी जगासाठी लिहिली. आणि त्यातून जे सद्गुरूंचे साधक आहेत त्यांच्यासाठी जास्त लिहिली. आपल्याला मार्गदर्शन करणारा जगामध्ये हा एकच ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचं मार्गदर्शन आहे. ओवी नाही समजली तरी ती वाचा. वाचून माऊली प्रसन्न होतात आणि ते अर्थ सांगतात आपल्याला. माझ्या लहानपणी मी ज्ञानेश्वरी माझ्या पुढं असायच्या आमच्या दादांच्या घरी कायम ज्ञानेश्वरी आहे, त्यांना पण छंद होता. पण मी वाचायची, मला ते द्यायचे वाच ज्ञानेश्वरी. म्हणजे कसं असायचं, लहानपणी मी भाषणं करायची शाळेत. तेव्हा दादा सांगायचे तुला भाषण करायला आवडतंय, तुला विद्वान व्हा, तू विद्वान होशील. बर मग पुढं ते म्हणले नाही, ही ज्ञानेश्वरी आणि तू दररोज काही ना काहीतरी वाचाय. तर मला अर्थ कळत नसेल, लहान होते मी, आणि समोरच्याचा अर्थ मला वाचावासा वाटायचा नाही. हे फार मोठं आहे. मला असं वाटत नाही तो अर्थ नाही, माऊलींना काहीतरी वेगळं सांग आणि ते नंतर बघू, पण मी नाही वाचला. कुणाचाच अर्थ कधी मी वाचला नाही. आणि योग असा आला की जेव्हा 40-42व्या वर्षी मला या महात्म्याचा अनुग्रह मिळाला, त्याच्यानंतर दिव्यत्व असं आलं की प्रत्येक ओवीचा अर्थ इथे आपोआप समजू लागला. ही ज्ञानेश्वरांची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे, 2 व्यक्तींची खूप कृपा आहे. कळलं? मग ती कृपा आपोआप यावी लागते असं. आणि त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणाची त्यांच्याकडे काय पाहिजे, ओढ पाहिजे. मी तुम्हाला आज याच्यासाठी सांगते की या सगळ्यांचं मूळ फक्त मोरया आहे. आणि जो मोरया अवतार घेऊन आपल्याला प्रसन्न झाला आहे, खूप छान आहे आपलं सगळं. म्हणजे विचार जर केला तर आपण आलो कुठून, माझं तर चरित्र, मी आले कुठून आणि मला कुठे नेऊन बसवलं आमच्या या महात्म्यांनी, माझ्या सद्गुरूंनी आणि ज्ञानोबरायांनी. मग तिथे जी अवस्था आहे माझी आता, तिथे मला असं तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतं की आता जी भक्ती केली तुम्ही केली, कुंडलिनी शक्ती चढली, कोणाची किती चढली असेल, कोणाची किती. एखाद वेळी मी साक्षात्काराची प्रवचन सांगितली तर कोणाला कळतात, कोणाला नाही कळत. जे काही आता उरलंय ना ते सर्व वरती श्वास घेऊन कोणाला अर्पण करायचं? का सांगते मी तुम्हाला हे की आता काळ गहन येत चालला. काळाची काही आता भरोसा नाही, माणसं नीट वागत नाहीत, माणसांना नीट काहीच कळत नाही. त्यामुळं आपला मोरया पकडायचा सर्वांनी. त्याच्याशिवाय आता आपल्याला कोणीही नाही. नीट सांगते तुम्हाला, पहा पुढे मोरया. आणि मग अथर्व शीर्ष आपल्याला मिळालं आहे इथं, नाही का? अथर्व शीर्ष आपल्याला मिळालं. गणपती कसे प्रसन्न झाले आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळी कथा.
म्हणजे काही अर्थार्थी संबंध नव्हता. महाराजांनी कृपा केली. मी ज्ञानेश्वरीची प्रवचनं तुम्हाला सर्वांना सांगते आहे. आणि एक दिवस मला ध्यानामध्ये महाराजांनी येऊन सांगितलं, महाराजांनीच सांगितलं की तुम्हाला बरोबर 12 वर्षांनी मी भेटायला येतो आहे. तेव्हा मला वाटलं येईल एखादं कोणीतरी फोटो बिटो घेऊन येणार असेल गुरुजींचा. कोणाला कळतं एवढं. पण बरोबर 12व्या वर्षी मोरया आले प्रत्यक्ष. ती फार मोठी कहाणी आहे. छान. आमच्या इथं आपल्या इथे मोरया पाहिजे म्हणून वेळ नाट्य धरला. आम्ही दोघंजण चिंचवडला गेलो. चिंचवडला गेलो तर म्हटले चला मोरया आणायचा. कुठून आणायचा? म्हटलं चला चिंचवडला, जवळ आहे ते. तिकडे गेलो तर म्हटलं मग एवढा एवढासा मोरया आणू कुठून तरी बघू. चिंचवडच्या मंदिरामध्ये आम्ही ध्यानाला बसलो. तिथं मोरया गोसावींनी मला सांगितलं ध्यानात येऊन की बाळा, तुला जी आत्ता टेकडी मिळाली ना ती एका शिष्याने दिली, तिथेच मी आहे. म्हणजे हे यायच्या आधी का यायच्या आधी मोरया यायच्या आधी मोरया गोसावींनीच मला तिथेच ध्यान पहिल्यांदा आम्ही दोघांनी त्यांना विचारलं. आणि तिथे त्यांनी सांगितलं की बाळा, इकडे तिकडे शोधू नकोस, मी येणारच आहे, पण मी तिथेच आहे. मग आम्ही शांत झालो. कुठे मूर्ती ठेवली नाही काय. त्याच्यानंतर तिकडे जाणं झालं. छोटंसं म्हणजे काही न करता नुसती मी तिथे ध्यानाला बसले आणि तिथं मोरयाने मला सांगितलं की मी इथे आहे, मला काढा. ही जी असीम कृपा आहे ही कोणावर होते मला सांग. तशी होत नाही. म्हणून प्रत्येकाची भक्ती निस्सीम पाहिजे. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची तर त्या ध्येयावर प्रेम पाहिजे, निस्सीम भक्ती पाहिजे. बुद्धी इकडं तिकडं हल्ली नाही पाहिजे. कळत पहा, मोरयाचा अथर्व आलं. नंतर कुंजिका स्तोत्र आपल्याला आहे ते पहिल्यापासून. मला हे सांगायचं मोरयाचं सगळं. मोरयाचा अथर्व आहे. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे अथर्वाचा. त्याच्या अगोदर आपले 3 मंत्र आपल्या परंपरेतले आले. ओम. त्याच्या आधी गणपती मंत्र नव्हता. आता ओम गण गणपतये नमः असा आपला पहिला मंत्र आहे. नंतर ओम सोहम हम साहा तुमचा बीज मंत्र आहे किंवा ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे. मग ओम ह्रीम सूर्य. इथं कसं केलं की प्रत्येक शक्ती तुम्हाला दिली आहे, परंतु त्या शक्तीचा तुमचा आवाका बघून दिली. कळलं? ओम रे ओम सोहम हमसाचा अर्थ काय? तो मी आहे, मी तो आहे. कळतंय? ओम सहा अहम अहम सहा. आपल्या शरीरापुरताच हा मंत्र आहे. कळलं? पाणी शरीरापुरता हा ओम सोहम. श्वास इथून घेतला तो वरती गेला, तिथेच थांबला. ओम सोहम हम सहा. कळलं? प्राण म्हणत नाही. थोडस माझ्या बॅगेत आहे द्या थोडं. प्राणच असं म्हणतो आहे, मी तो आहे, तो मी आहे असं प्राणच म्हणतो आहे. ओम ह्रीम सूर्याय नमः ते झालं. आणि नंतर शक्ती. हे 3 मंत्र का दिले जातात साधना? ओम सोहम म्हणजे तुमच्यातच ईश्वर आहे हे शिकवणारा हा पहिला मंत्र. सहा म्हणजे तो मी आहे आणि मी तो आहे. ऐक्य शिकवणारा पहिला मंत्र आहे. दुसरा कोण आहे? ह्रीम सूर्य. तुमच्याच जवळ सूर्य. आमच्या परमहंसांचं हे फार हे असं सारखं तुझ्यातच ते सगळं आहे, तुझ्यातच ते आहे. ओम ह्रीम सूर्य आहे. आपल्याजवळ बुद्धी आहे, बुद्धी सूर्य आहे. कोण आहे बुद्धी? सूर्य. या बुद्धीमध्ये 5 पदार्थ आहेत लक्षात ठेवा. पंचमहाभूतांची 5 तत्व ही बुद्धीमध्ये आहे. जलतत्व आहे पहा, इथून पुरवठा आहे आपल्या शरीरात. जलतत्व आहे की नाही शरीरामध्ये? जर शरीर कोरडं पडलं तर आपल्याला त्रास होतो. ते इथून हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की तुमचं शरीर हीच सर्व संपत्ती आहे तुमची. शरीरम आद्यम खलुधर्म साधन. शरीरातच ईश्वर आहे.
हे ठासून सांगितले सगळ्या संतांनी, किंबहुना परमहंसांनी आणि ज्ञानोबराय आणि मोरे. मग काय सांगितलं? तुमच्यातच ईश्वर आहे. तेव्हा सांगितलं ओम सोहम हमसा. पहिलं नाही, मी आता काय सांगतो, पाच तत्वांमध्ये हं? बुद्धीमध्ये पाच तत्व. बुद्धीमध्ये 5 तत्व एकवटलेली आहेत. कोणती सांगा? पंचमहाभूत. एक पहिलं नाही. नाही. पहिला आत्मा आहे. तेज. आत्मा नावाचा एक प्रकाश बिंदू इथे मध्यभागी आहे. त्याच्यातून जो प्रकाश पडला प्रखर, तेज. ते तेज तत्व पहिल्यांदा बुद्धीला व्यापून उरलं. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपलं शरीर आपल्याला कळतं की कसं आहे आपण, कसे आहोत आपण, तेव्हा आपल्याला ध्यानातली गोडी वाढते. पहिल्यांदा बुद्धीत काय आलं? तेज. तेज आलं. पहिलं तेज आलं. नंतर काय आलं? तेज. प्राण आलं. कळलं? वायू पण आहे त्याच्यात. बुद्धी, प्रकाश, वायू, पुढं उष्णता, रसवत्ता आणि जलतत्व. प्रकाश आहे, जलतत्व आहे, प्राणतत्व आहे, वायू आहे आणि तेजतत्व आहे. ही सगळी पंचमहाभूतांची पंचतत्व ही आपल्या बुद्धीत आहे. बुद्धीत म्हणजे कशात? प्रकाशात. नाद तत्व, ही सगळी तत्व बुद्धीतच आहे. हे सांगणारा हा मंत्र आहे. ओम ह्रीम सूर्य आहे. सूर्य म्हणजे बुद्धी. प्रथम आत्मस्वरूपाचा प्रकाश या बुद्धीत पडला आणि याचा प्रकाश सर्व देहवर आहे. म्हणून डोळ्यात प्रकाश आलाय कुठून? उगीच बुद्धीतून प्रकाश डोळ्यात येतो. तोच प्रकाश बाहेर परावर्तित केलेला आहे बाहेर. त्याने आपल्याला बाहेरचं जग दिसतं. हा, त्याने दिसतं. नाही तर चष्म्याशिवाय प्रकाश दिसतो कसला? चष्मा लावला तर दिसेल का? नाही दिसणार. ही योजना पहा तुम्ही, ईश्वराची योजना आहे की तुझ्याच देहामध्ये सर्व आहे. हे जे माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं पुन्हा पुन्हा, तेच परमहंसांनी या मंत्रांमध्ये दिलेलं आहे. ओम ह्रीम सूर्य आहे. बुद्धी सूर्य जो आहे. बऱ्याचशा छान ओव्यात 3ऱ्या अध्यायात. प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आदी. आदी म्हणजे आत्मरूपापासून जे तेज, बिंदूपासून जे तेज निघालं ते पहिलं कोणाला मिळालं? बुद्धीला मिळालं इथे. आणि तिथेच आपला मेंदू आहे, ज्याला सर्व क्रियांची सगळी बटणं तिथे आहेत. कम्प्युटर कुठे आहे? इथे आहे. इथलं बटन दाबलं गेलं की सगळं होतं. हा, शौचाला आली कुठून कळतं? तिथून नाही कळत. काय कुठून कळतं? भूक लागली कुठून कळतं? आपल्या श्वासाचा त्रास होतोय कुठून कळतं? डोळ्यांनी कमी दिसतंय कुठून कळतं? कानांनी नीट ऐकू येते कुठून कळतं? हा कळण्याचा एकच दिवा आहे. अर्जुना, प्रथम जाण बुद्धी म्हणजे मी जेव्हा शरीरात आलो त्याच्यानंतर प्रथम जाण बुद्धी. फार सुंदर आहे ज्ञानेश्वरी. माझं तो प्रेम सर्व ज्ञानेश्वरीवर आहे. तेज तत्वाची आदी संपूर्ण शरीरात. आता पहा, तेज कुठं कुठं आहे पहा. डोळ्यामध्ये तेज आहे. आणखी कुठे तेज आहे? कानामध्ये आहे. पण खाली पचनासाठी काय केलेलं आहे? तेज आहे. श्वासामध्ये काय आहे? ते प्राणामध्ये तेज आहे. कळलं? असं प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आदी. तेज तत्व पहिलं आहे, नाहीतर शरीर अंधारमय झालं असतं. कशाने पाहिलं असतं? कानांनी ऐकू येणे हे कशामुळे होतं? तेजामुळे होतं. कळलं? तोंडामध्ये लाळ आपोआप निर्माण होणे हे कशामुळे होतं? असा सर्व प्रकार. म्हणून प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आदी. पुढे सत्वगुणाची वृद्धी. प्रत्येक मनुष्याला सत्वगुण म्हणजे पहिल्यांदा काय आहे? माया आहे. लहान मुल जन्मलं की काय होतं त्याला? आपलं ती माया आहे तिथं वर. तिथून सगळा मनुष्याला पुरवठा आहे. म्हणून ईश्वर इथंच आहे असं सिद्ध केले ज्ञानोबा आहे. तुम्हाला आवडतंय ना असं? नाही आवडत? उगीच सांगते, काय कारण नाही इथंच सांगायला.
प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आदी पुढे सत्वगुणाची सत्वगुणाची वृद्धी निरंतर. सत्वगुण बुद्धीच आहे, पण लोक तिकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला बुद्धी झाली सकाळीच इकडे यायची का, तर आपली बुद्धी कशी सत्वगुणी आहे. पण दारू पिणाऱ्याला असं वाटतं नको इकडं काय जायचंय. तुम्ही म्हणाल ती बुद्धी कशी काय सत्वगुणी नाही झाली, असा प्रश्न विचारा. सांगा मला काका, दारू पिणाऱ्याला असं का वाटलं नाही मंदिरात जाऊन. त्रिगुण त्रिगुण हा. त्याला त्याच्या शक्तीकडे किंवा बुद्धीकडे लक्षच नाही. सकाळी उठून तर लक्ष देतो का, म्हणून ध्यानाची पद्धत आहे. सकाळी उठून जे आत्मकेंद्रित तुम्हाला आम्ही करतो त्याचं कारण आहे की ध्यान का करा, की तुम्हाला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे कळलं पाहिजे. कळलं म्हणून मग दारू पिणाऱ्याला बुद्धी नाही होत मंदिरात चला देवाच्या पाया पडा. तुम्हाला आम्हाला बुद्धी होते की नाही सकाळी कुठं जायचं मंदिरात किंवा ध्यान करायचं आपल्याकडे. असं आहे. अर्जुना प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आदी सत्वगुणाची वृद्धी निरंतर. पुढं काय बुद्धीच्या ओव्याचा बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. दुसरी बुद्धीची ओळ. अर्जुना बुद्धीने निश्चय केला तरच मनुष्याला आत्मज्ञानाकडे ओढ आहे, अदरवाईज नाही. बुद्धीचा निश्चय लागतो. इथून ऐकून घरी गेलं सगळी काम बाकीचे काम असतात प्रत्येकाला, आणि उगीच आतूनच असं वाटलं जाऊ द्या आता सारखं काय तेच तेच जाऊ मला तिकडं मग सारखं तेच तेच ते नको जाऊ द्या मरू द्या चला सिनेमा. हे कोण उठलं बघ, तमोगुण उठला. तमोगुणाने तुमच्या बुद्धीवर मात केली. कळलं का? हे तुम्हाला लक्षात येऊ द्या घरी. दुसरंच काहीतरी आपण करत बसलो ध्यानाच्या वेळेस ते समजायचं. तमोगुणाने आपल्यावर मात केली. कधी कधी असं वाटतं की नाही हे नको झोपणे झोपून जा. कधी कधी असं वाटतं सिनेमाला हा रजगुण. इकडं तिकडं बुद्धी पांगवणे याचा अर्थ रजगुण तमोगुण हे दोन्ही मनुष्यापाशी जास्त त्याच्यावर ताबा आणतात. सत्वगुण हा कमी आहे. आता ध्यानाच्या माणसांना हे नाहीये, हा भाग वेगळा आहे. पण सांगते की त्याच्यातूनच आपण हे आलो. आपल्याला उगाचच कुठल्या तरी गोष्टी करायच्या. आज सुट्टी आहे का, चला काहीतरी वेगळंच करूया. काय करूया, माणसांना खायला घालूया. दिवसभर तेच. आपल्याला असं काय नाही वाटत ज्ञानेश्वरी उडूया, 2 ओव्या वाचूया. सुंदर असतं ते जर केले ना आयुष्याचं कल्याण. कळ म्हणजे थोडा तरी वेळ आपल्याला सात्विक कामांना आपण द्यायला हवा. अर्जुना काय तेज तत्वाची आदी सत्वगुणाची वृद्धी निरंतर. बुद्धीची कामं किती आहेत बाबा. तिला प्राण खाली पाठवायचा आहे, तिला लक्ष वेधून घ्यायचंय, तिला डोळ्यांनी सारखं दाखवायचंय. खूप छान ईश्वर आहे. ईश्वराने सगळं तुमच्यातच घालून ठेवले इंजिन. फक्त इंजिनाला ड्रायव्हिंग काय करायचं आहे, दिशा कशी दाखवायची आहे नीट, ते काम कोणाचं आहे, ते काम आपलं. म्हणून या ओव्या ज्ञानेश्वराने ड्रायव्हिंगच्या ओव्या पहिल्यांदाच घातल्या. बाबा इकडं तिकडं भटकू नकोस, मी जे हे सांगतो ते लक्षात घे. मला आज एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यावर मोरयाने फार मोठी कृपा केलेली आहे. बुद्धीच्या पाठीपोटी करणं. नंतर तिसरी ओवी आहे, बुद्धीच्या पाठीपोटी कर्मा आधी का शेवटी मज बांधणे किरडी धुवाड करी. ज्ञानोबराय सांगतात अरे हे अवघड आहे मला माहिती आहे. त्यांच्या पुढे काय दर्जात शहाणे बसले होते की काय, असेच होते. शहाणं कोणीच नव्हतं. सोपान काकांनी प्रश्न विचारला, सांगायला बुद्धीच्या पाठीपोटी कर्मा आधी के शेवटी मज बांधणे किरटी दुवाड जरी तरी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवेच गाथो कडी. बुद्धीच्या पाठीपोटी म्हणजे काय सांग, ही बुद्धी आहे. पाठी म्हणजे कुठं आज, सुरुवात पोटी म्हणजे इथे. हा
मज बांधणे किरटी. अर्जुना अवघड आहे बरं हे, मी सांगतो ते खूप अवघड योग आहे. बुद्धी असेल तर सांगितलं तुला, पण बुद्धीला धरून ठेवणे, तिच्या आतमध्ये राहणे, सतत लक्ष केंद्रित करून राहणे हे अवघड आहे. मज बांधणे किरटी दुवा. मला परमेश्वराला बुद्धीत बांधून ठेवणं अवघड आहे अर्जुना. तरी ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती म्हणून इथे यायचंय. म्हणून ज्ञान घे. तरी अर्जुना ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवे एवढंच आहे. पण कशामुळे? सद्गुरूंनी बीज मंत्र द्यावा, अधिकारी सद्गुरूंनी, आणि त्यांनी ज्ञान सांगावं, ते आपल्या कानाने आत जावं. त्या शक्तीद्वारा मी सोपा होतो अर्जुना, अदरवाईज नाही. ते महत्त्वाचं आहे. हा, गुरु किती कोणाकडे आहे? हा, फक्त गुरुजींकडे. म्हणून सद्गुरू जे असतात ते ज्ञानी पाहिजे. तुला मिळाले का बघ? ज्यांना ज्ञानी सद्गुरू मिळाला ते शिष्य धन्य. ज्यांना ज्ञानी म्हणजे हे ज्ञान पाहिजे आधी, आत्मज्ञान. हे म्हणजे कोणतं? आत्मज्ञानाने युक्त. आमच्या एकनाथ महाराजांनी तो कुठला बावळट मुलगा, काय त्याचा गावबा, तो आता शेजारला, त्याच्याकडून सगळी कामं करून घेतली सुरुवात. त्याची आई त्यांच्याजवळ सोडून गेली. म्हणजे या एकदम बावळट मुलाला तुम्ही सांग, ज्यांना काय नसतं ते संतांजवळ आणून सोडतात. आमचं सुमनताई म्हणून एक होऊन गेले डोळे काढून. आहे हा अभ्यास, पण स्वभाव इतका द्वार. ती सारखी म्हणायची मला गराड्याला ठेवा, मला गराड्याला ठेवा. पण मला माहितीये ना काय होणार आहे गराड्याला. पण मी तसं न करता त्यांना वारंवार भेटायला जायची, त्यांना उपदेश करायची, त्यांच्या दुःखावर पांघरून घालायची बोलण्याने, देवाणघेवाण काही करायची, पैसे लागले तर पैसे द्यायचे, पण गराड्याला नाही ठेवलं. मदत केली. आणि आता त्या गेल्या फार कळलं. गेलेल्या पण मला कळलं काय झालं. छान छान झालं. पण असं आहे, सद्गुरूंनी ज्ञानाचा परिपाठ द्यायला पाहिजे सतत. तेच शिकवलेलं ज्ञान शिष्याच्या उपयोगी पडतं. अर्जुना पुढं काय? बुद्धीच्या पाठीत ज्ञानशक्तीचे निपाडे. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे आगवेच गाथ होकडे. ऐसे सामर्थ्य असेल असे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी गेले. ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे अर्जुना. ज्ञान जर तू घेतलं तर समजा कम्प्युटर आहे तुमचं, त्याचं तुम्ही ज्ञान नाही घेतलं काय कळलं? आम्हाला काय कळतं का त्याचं? नाही. आम्हाला साधं मोबाईल मधलं कुठं काय विशिष्ट बटन असलं ते कळत नाही आम्हाला, विशिष्ट काय असलं, कारण आम्हाला त्याचं ज्ञान नाही. पण तुम्ही लोक शिकलेले आहात ना, ते जे शिक्षण मिळाले त्याच्यामध्ये मनुष्य हुशार असतो. पण मी जर डोळे बंद केले आणि ध्यानात जर विचारलं मला हे कळवतं लगेच कळेल, कळत मग इतकी ध्यानाची तीव्रता आपल्या जवळ झाली पाहिजे अर्जुना. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवेची गाथोकडे. ज्ञानेश्वरी आहे ना, ही सर्व विश्वातल्या ज्ञानापेक्षा मोठी. पण ते ह्याच्यामुळे मोठं, किती मनुष्याला मोठं करते. एखादा शास्त्रज्ञ जर खूप मोठा असतो, मला माहिती म्हणजे मी हे वाचलं ना त्यांनी, तो आणखी खूप मोठा होता. शेवटी ते ईश्वरालाच मिळायचे. त्यांना फक्त ईश्वर हे नाव माहिती नसतं, बाकी ते मिळालेले असतं. पण त्यांना आपण कुठपर्यंत गेलो तेच कळत नाही. ते म्हणतात इथं नुसता प्रकाश आहे, बाकी काय? वाट प्रकाश, प्रकाश म्हणजेच ईश्वर आहे. कळलं? प्रकाश काय? नुसता प्रकाश आहे, बाकी काय नाही. म्हणजेच काय नाही, फक्त ईश्वर आहे, बाकी काय? सूर्याची शक्ती बघायला जातात, होईल का कधी? होणार नाही. कारण सूर्य कितीतरी योजने, पूर्वीचं माप आहे योजन, कितीतरी योजने लांब आहे. आता इथं बसून आपल्याला आता उन्हाळ्यात उष्णता सहन होत नाही. कोणतं विमान सूर्याच्या जवळ जाणार आहे? भस्म नाही का होणार लगेच? ईश्वराचे शोध यांना माहिती नाही. तर
ग्रह तारे सूर्य याचा शोध घेऊच नाही. ती ईश्वराची मांडणी आहे जगाची. कळलं? आमचे गुर्जर काका कुठे गेलेत माहिती आहे? गुर्जर काका चांदणी झाले ते ग्रह. हो का? त्या अर्थी त्यांचा एक गुण कुठला तरी असा आहे हो की का? ते असे मला दिसतात वर. हो. हा, चांदणी रूपात दिसतात. हो. 2-3 वेळा दर्शन झालं. आणि त्यांना गोड खूप आवडायचं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, गोड खूप आवडायचं बाबांना, माहिती आहे ना? हो का? माझ्या खिडकीत 3 वेळा ते आले. हो. आणि ज्या ज्या वेळेस ते गेले तेव्हा लगेच, हम्म. ज्या ज्या वेळेस मी गाढ झोपेत दुपारी थोडाच वेळ झोपते मी, तेव्हा असताना मला आवाज आला. मी जागी झाले. मला माहिती काय आहे ते. मी म्हटलं गुर्जरच आले 100%. म्हणजे ह्यांना काय टाकलं पाहिजे? गोड. आमच्या घरात खीर पोळी एकदा केली होती, एकदा पुरणपोळी होती. असं सगळं छान छान खाल्लं जाईल. त्याच्यानंतर कधीच नाही. त्याच्यानंतर मला ते चांदणीत दिसले. हो. असा आहे. अभ्यास करणारा मनुष्य आहे. किंवा गुर्जरांच्या कानावर तर केवढं पडले बाबा. त्याच्यामुळेच आई अशक्त झाली. म्हणा पुंजिका इतकं असायचं की त्यांचं पाठ होत करून. आणि आणखीन काय काय सेवा पण खूप झाली. सगळा अभ्यास आणि सेवा. सेवा पण खूप सेवा. तो सद्गुरूंच्या दरबारात बसून गेलाय. असं वाईट नाही होणार. हा, त्यांच्यावर संस्कार चांगले होते. आपले जे जे समजा गेले त्याचं आपल्याला वाईट वाटतं, पण त्यांचं वाईट काही झालेलं नाही. माझा संकल्प असतो, माझं लक्ष असतं, सगळं असतं माझं. तेव्हा हे जे ज्ञान आहे हे विश्वाच्या पैल आहे. या ज्ञानातून विश्व निर्मिती आहे. म्हणून आपले नंबर लागले तिथं एवढ्याच लोकांचे. त्याचं कारण आहे की खूप पुण्य असलं पाहिजे तुमच्या सगळ्या लोकांचं. म्हणून आपल्या अशा ज्ञानाला नंबर लागले. असं ज्ञान कुठेही नाही, कुठे मिळणार नाही. एखादा दुसरा सद्गुरू असू शकतो. कळलं? म्हणून तुम्हाला आग्रहाची विनंती एवढीच आहे की ज्ञानेश्वरी सोडू नका आणि ध्यान सोडू नका. आणि मोरयाबद्दल बोलायचं. मोरया हे त्रिगुणातीत आहे. मूर्ती कशासाठी धारण केली? भक्तांना आनंद देण्यासाठी आहे. आम्हाला कोणीतरी आपल्याला मूर्तीत पाहिलं की असं वाटतं आहे. मनापासून आपण पूजा केली की वाटत नाही आहेच. कळलं का? म्हणून मूर्तीची योजना आहे. विश्वाच्या प्रथम काळी कुठे मूर्त्या होत्या? काही नव्हत्या. आकाश आहे, सूर्य आहे, पृथ्वी आहे, पाणी आहे. हेच सगळे पंचमहाभूतच त्यांचे देव होते. पण हळूहळू मनुष्याची बुद्धी संकुचित झाली आणि संकुचित बुद्धीसाठी ईश्वराने ही रूप घेतली. असं मग मोरयाची मूर्ती नव्हती. मोरयाची मूर्ती आली नंतर. मूर्तीमध्ये काय आहे मला सांगा? डोळे कसे आहेत? बारीक. हा, सूक्ष्म डोळे आहेत. याचा अर्थ काय तुम्हाला माहिती? 100 वेळा ऐकून काय काय सूक्ष्म डोळे का आहेत? बारीक सारीक गोष्ट तुम्हाला त्याला सूक्ष्म दृष्टी. आत्म्याचं निरीक्षण करायचंय डोळे बंद करून. डोळ्यांची वृत्ती कशी झाली पाहिजे? सूक्ष्म झाली पाहिजे. मोठे बटाटे डोळे वाटारून दिसणार नाही. असं बघून कुठं बघणार? म्हणून आत लक्ष जावं, दृष्टी सूक्ष्म व्हावी. हा त्या दृष्टीद्वारा संदेश आहे. कान मोठे आहे त्याचा अर्थ काय? चांगलं ऐकलं बाकी सुरू. हा, कान सुपासारखे. सूप हे काय काम करतं? खडे बाजूला आणि धान्य आले. ते परमेश्वराचं म्हणजे गणेशाच्या कानाचा संदेश आहे की बाबांनो तुम्ही पण असंच करा. की निंदा जरी समजा निंदक लोक असतातच सदैव. निंदा आपल्याला सदैव ऐकू येत असते. काही काहींच्या राशीला निंदाच असते सारखी. आणि माझ्या राशीला मला पुढे कुठे चांगलं नाही मिळत. काय पण नाही माहित नाही मला. पण ते ठीक आहे, मला मान्य आहे. ते ओलांडून मी कधीच पुढे गेले त्यामुळे माझ्यात काय फरक पडत नाही. लोकांना वाटतं हिची निंदा केली तर बघू ही जाते का काही. जाणार नाही. आता विवेकला गादीवर बसून मग जायचं. तेव्हा
काय सांगत होते मी? गणपतीचे कान. कानाने निंदा ऐकू आली तरी आपण काय करायचं आहे? सोडून दे. हे गणेशाचे कान सांगते. निंदा आत नाही जाऊ द्यायची. निंदा कशात जाऊ द्यायची? बुद्धीने तिचा विचार करायचा. निंदा इष्ट असेल तर त्यातला बोध घ्यायचा, इष्ट नसेल सोडून द्यायची. आपलं कर्तव्य करण्यासाठी पुढे चालत राहायचं. निंदा पुढे कोणाची केली नाही मला सांग. विवेकानंदांची पण निंदा केली, खूप निंदा केली. शेवटी विवेकानंदांच्या चरित्रात असं सांगितलं जातं की विवेकानंद 40-42 वर्षाचे होते. फार आयुष्य नाही लाभलं त्यांना. कारण आहे त्याचं, ते विद्या शिकवत गेले, लोक त्यांची निंदा करत गेले. जे विद्यार्थी होते तेच, जे शिकत होते तेच. त्यांनी इतका त्रास दिला की शेवटी विवेकानंदांनी एक रात्री ठरवलं की आता इथून पुढे नको, जगाचं तोंडच पाहायचं नाही. सिद्धासन पहाटे घातलं आणि प्राण इथे नेऊन ठेवला. फिनिश. समाधी अवस्था होतो. काय मिळालं जगाला? जग वेड असतं बघ. चांगल्या माणसाचा किंवा इष्ट माणसाचा किंवा हितकर माणूस जो आहे आपल्यासाठी, त्याचा फायदा समाज नाही घेऊ शकत. ही दुःखाची बाब आहे आपल्या भारतात. भारतात सगळीकडे असंच आहे. जो त्यांचं हित करील त्याच्यासाठी खड्डा तयार असतो. जो हित करील त्याच्यासाठी खड्डा. मर खड्ड्यात जाऊ, आम्हाला तू नको आहे वगैरे. कळलं? असंच आहे. तो खड्ड्यात नाही जाणार, तो भांडवल, तो समाधी गेली. पुढे विवेकानंदांसाठी ही गोष्ट जाचक ठरली. निंदा अति झाली. ज्या दिवशी त्यांना वाटलं की आता खूपच होतंय, त्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. शेवटी कसं आहे, कोणी किती काही मिळवलेलं असलं, काही झालं तरी ते इथेच राहणार आहे शेवटी, असं आहे. पण विवेकानंद ही प्रतिकृती ईश्वराची आहे. ती संपली का पृथ्वीवर? कधी नाही, संपत नाही. ईश्वराचे जे दूत असतात ते कधीच पृथ्वीवरून संपत नसतात. शरीराने संपले तरी. पुढं गणेश पोट असतं, पोट. मग ते कान असे आहे. कानांनी किती ऐकलं, गणेशाला फरक पडत नाही. गणेशाला नावं ठेवत नाहीत असं वाटतं तुम्हाला? मला आपलं सांगते उदाहरण. आपल्या तिथे गणेश आले आणि गराड्यातले लोक रोज एक मुलगा, तुमच्या एवढा मुलगा यायचा. असं गराडेकरांनी व्यवस्था केली. त्याला रोज संध्याकाळी पाठवायचे. म्हणायचे घे तिथे जाऊन शिव्या. मी तिथं खुर्चीवर बसायचो समोर. तो समोरच उभं राहून शिव्या द्यायचा. माझ्याच खूप शिव्या द्यायचा, घाणेरड्या. ही गावकऱ्यांची निवड. कुठं झाला असेल का बघा. देव ऐकायचा तिकडे मंदिरात आणि मी ऐकायची इकडे. आणि आपले जगदाळे म्हणून सेवक होते ते ऐकायचे. त्या जगदाळे शेवटी तो मनुष्य सेवक आहे. त्यांनी 4-5 दिवस ऐकला. आणि जी काठी घेतली इतकं त्याला बडवलं. म्हणजे जगदाळे मरे लावू नका तर त्याला. जगदाळ्यांनी बडवलं. बरं झालं. तेव्हापासून गेला. बडवलं खडकावर पाडून. बरं झालं. कुठेतरी ईश्वर प्रेरणात्मक कुठेतरी ठेवतो. मी काही त्याला बोलले नाही, काही त्याला विचारलं नाही. मला माहीत होतं ही कोणाची प्रेरणा आहे. गावातून तो मनुष्य आला. आत्ता पण 4 महिने झाले, 4-6 महिने आपली पाण्यासाठी लाईटच बंद केली. पाणीच आपल्याला येत नाही. योजना मी करतेच वारंवार. आता मला परवा असं मी खूप आरडाओरडा केला परवा. सगळ्यांना फोन केले. ऑनलाईन कंप्लेंट केली, त्यांनी केली. ते सगळं मी केलं प्रयत्न. शेवटी मग मला उत्तर मिळालं की आपल्या पाण्यासाठीची जी लाईन गेली वायर, तिची आणि दुसऱ्या वायरची गाठ मारून कुठेतरी ठेवली. ते कळलं. आता ते कोण असेल, इट्स ओके. असे लोक त्रास देतात. कार्य करायचं म्हणजे सोपं नाही. पाणी पण पिऊन देत नाही. असं आहे. केली आम्ही पर्याय व्यवस्था. आता ती उद्या होईल आपली पर्याय व्यवस्था. एवढं मोठं क्षेत्र चालवायचंय,
त्याला पाणी नको आहे. मग असं गणपती हा खूप विलक्षण ईश्वर आहे आणि तो स्वस्त बसत नाही. तो कोणाकडून तरी काय करतो, हालचाली करून घेतो. तो माझ्यासारखा आहे, मी स्वस्थ नाही बसत. एखादा प्रश्न आला तो अति सातवू लागला, मी त्याच्या मुळापर्यंत गेलेच, सोडतच नाही. असा माझा स्वभाव आहे. फक्त प्रश्न यावा, त्याच्या मुळात कसं जायचं हे आपल्याला माहिती आहे. कळलं? सोडलंच नाही. 2-3 इंजिनियर येऊन गेले, 2-3 वायरमन येऊन गेले, काय झालं काय झालं सगळं विचारलं. मी सांगितलं, त्यांनी काय हालचाल केलीच नाही. मला माहिती होतं हालचाल मलाच करावी लागणार. त्याचं उद्या होईल आपली हालचाल. आणि बिल किती येतं माहिती? 2,500, 3,000. कशाचं बिल भरतो? असं आहे. म्हणून आपण जागृत राहावं लागतं. तेव्हा गणेश हा जो महिमा आहे तो चालवतोय टेकडी. किती वेळा आपल्या तिथं लोकांना दर्शन होतं की गणेश माऊली ही स्वतः मूषकाच्या बोटाला धरून सकाळी सकाळी सर्व टेकडी फिरतात. असं दर्शन आहे लोकांना. म्हणजे सगुण पण तो आहे आणि निर्गुण तर तो आहेच, प्रश्नच नाही. म्हणून गणेशासारखा ईश्वर, सर्वमान्य सर्वश्रेष्ठ असा ईश्वर विश्वयोगाला लाभलाय. लक्षात ठेवा, विश्वयोगाला लाभलाय ते आपलं परम भाग्य आहे. सर्वांचं परम भाग्य. म्हणून अशा भाग्याला कोणालाही आपला हेवा वाटेल असं आपलं भाग्य आहे. टेकडीवर कोणी येऊन विरोध करत तसं जमत नाही. तसा विरोध, कारण काहीच चालत नाही ना. कुठेतरी काहीतरी करायचं, करू दे. गंगेला एवढं पाणी आहे. गंगा मी बोलवल्यानंतर आली, किती पाणी आहे तिला. मग वर वायर वगैरे ते ठीक आहे, जरा पुढं असं आहे. म्हणून ईश्वर कोणता आहे याला महत्व द्या. गणेशाकडून आपल्याला भरपूर विद्या पण शिकण्यासारख्या आहे आणि त्यांच्या शरीरावरून आपल्याला बोध पण खूप घेण्यासारखा आहे. खूप बोध आहे. डोळे सूक्ष्म, कान मोठे आणि काय आहे, शुंड आहेत ना. उदर मोठे. कोणतं उदर आहे ते? लंबोदर. पीतांबर. फणीवर वंदना. मागे कोण आहे? कुंडलिनी शक्ती आहे गणेशाच्या नावात. आपल्या इथे पण पूर्वी नुसतीच मूर्ती आपण बसवली, जसं आहे त्यांचं तसं आम्ही चालवले. पण त्यांनी सूचना दिली की माझ्या पाठीमागे आता कुंडलिनी शक्ती बसवा. मग ती पंचमुखी कुंडलिनी शक्ती मी सासवडला ऑर्डर केली त्या पाथरवड बाईंना की मला असं असं पाहिजे. ती त्या बाईंनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तयार केली आणि ती ओट्यावर ठेवली. ती शक्ती सारखी तिच्या स्वप्नात जायची. ए बाई, मला इथून लवकर उचल. आणि तिथं नाही, लवकर उचल, तिथं नाही. ती आडाणी बाई तिने सांगितलं मला. म्हणजे शक्तीला पण शक्तिमानापाशी जायची घाई आहे, कारण तिचं कर्तव्य आहे. हा, तिचं कार्य आहे. असं आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं जिवंत आहे, मेलेलं कोणी. अशा ठिकाणची काय खोड करता, कशाची खोड. लंबोदर पीतांबर. फणीवर वंदना. पुढे सरळ सोंड. शुंड आहे. शुंड म्हणजे नाक आहे त्यांचं. ते कसं आहे? सरळ. म्हणजे काय? श्वास सरळ जातो. सरळ सोंड. वक्रतुंड. त्रिनयना. त्रिनयन कुठं आहे? हे दोन. आणि तिसरा हा जो दिव्य नयन आहे त्या नयनाची स्फूर्ती आहे त्यांच्यापासून. म्हणजे सद्गुरू नसतील तर गणेशाच्या रूपाचं ध्यान करावं असं सांगितलं. ज्यांना सद्गुरू नाही त्यांना नाही, हे दोन नयन, हे दोन डोळे आणि इथे एक डोळा. दृष्टीचा इथे एक डोळा. म्हणजे कोणता डोळा आहे तो? ज्ञानाचा डोळा आहे. इथे एक डोळा आहे, तो कोणता आहे? ज्ञानाचा डोळा आहे. ज्ञानाचा डोळा. शंकराला 3 डोळे दाखवतात. एक डोळा उभा दाखवतो. उभा काय? आमचे गुरुजी हसायचे, म्हणायचे उभा नाही, या डोळ्यासारखाच तिथं डोळा दाखवला पाहिजे. उभा डोळा दाखवतो. शंकराला त्रिनयन आहे. बुद्धी ज्यांच्याजवळ असते त्यांचं त्रिनयन आहे. कळलं? कारण
चक्षुंनी सामान्य पाहतात ते, पण एका चक्षुनी ते विशेष पाहतात, म्हणून कळलं? ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु, ज्ञान आहे त्यांचा. असा श्री गणेश आहे. म्हणजे श्री गणेश ही विभूती आपल्या विश्वाला लाभलेलीच आहे. शिवाय सर्वार्थाने श्री गणेश हा सद्गुरु रूप पण आहे, कुंडलिनी शक्ती पण त्यांच्याजवळ आहे, ज्ञानरूप पण आहे आणि सिद्धासनामध्ये बसलेला आहे. मोरगावचा गणपती पाहिलाय का पुढे? अशी अशी सिद्धासनात बसलेली मूर्ती आहे, पाहता ना? तशीच आपली मूर्ती, हा पाय आता असा होत चाललाय. आता परवा दाखवला किरण, एक पाय असं, म्हणजे ती सिद्धासनाची मूर्ती तुम्हाला काही दिवसांनी पाहायला मिळेल. असं आहे. तेव्हा खूप सुंदर मूर्ती आहे. सर्वांनी तिचं निरीक्षण करा, परीक्षण करा, त्यांच्यामध्ये लक्ष द्या. सर्व क्रिया ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु करा. ब्रह्मार्पण म्हणजे कोणाला? गणपतीलाच अर्पण करायचं आहे. म्हणजे आता आत्मा म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणा, गणपती म्हणा. सर्व कार्य मोरयाला अर्पण करा. तुम्ही कोणाला करता एवढे दिवस? कुंडलिनी शक्तीलाच आम्ही अर्पण हा, करतो. किंवा सद्गुरू. सद्गुरू. सद्गुरू म्हणजेच कुंडलिनी शक्ती. हो. पण मनुष्य देह कसा असतो? चला आता एक प्रेमळ गीत घेऊ आणि आजचा वर्ग संपू. तुम्हाला फुकट आलो असं नाही ना वाटलं कोणाला? असं वाटेल. उगीच आलो असं. नाही म्हणजे माहिती काय. बरं, चला. एक गीत घेऊया, दिव्य प्रकाश. आपलं शरीर हे वास्तविक मनुष्य शरीर हे साधं आहे. म्हणजे पूर्वी आपण होतो ते सामान्य होतो, साधे होतो. सद्गुरूंच्या अनुग्रहानंतर आपल्याला सद्गुरूंनी दिलेला कुंडलिनी शक्तीचा दिव्य प्रकाश मिळतो आणि तो मिळाल्यानंतर आपण काय होतो? आपलं शरीर, आपलं तेज, आपलं ज्ञान हे सगळं दिव्यत्वाकडे वाटचाल करतं प्रत्येकाचंच. म्हणजे आता तुम्हाला कोणाला वाटेल आम्हाला असं नाही, तसं नका समजू. आत लक्ष द्या, नीट ध्यान करा. ध्यानाने दूर वाटणारा ईश्वर हा जवळ येतोच. उशीर लागेल पण ध्यानाने तसं कधीच होत नाही. कळलं? दिव्य प्रकाश, दिव्य प्रकाश, दिव्य तेज तेजाचे असणे प्रभुजीनी अंगावरती. एक शिष्य आपल्या सद्गुरूंना सांगतो आहे की माझ्या देहात तुम्ही काय काय जागृत केले आणि त्यामुळं माझ्या देहावर काय काय उमटले, आपण ऐका. असं दिव्य प्रकाश, दिव्य तेज तेजाचे असणे प्रभुजीनी अंगावरती लेणे प्रभुजी प्रथम आपण कसे असतो? अज्ञानाच्या घनतमातून वाट दाविली प्रकाश होऊन. अज्ञानाच्या घनतमातून वाट दाविली प्रकाश होऊन. तेणेची हे फिटले माझे दुःखाचे केणे म्हणजे पोतीच्या पोती दुःख. माझ्या मागचं सद्गुरुनाथा तुम्ही नेलं, पोतीच्या पोती दुःख असतं आपल्या पाठीवर, असतं की नाही? म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तरी असंच होतं. दुःख म्हणजे दुःख नव्हती, पण तरी मनाला सतत त्रास, हा, बुद्धीला सतत त्रास, असं जे असायचं असतंच ते सामान्य. तर ते तुम्ही काय केलं? केणे म्हणजे पोती. तेणेची हे फिटले माझे दुःखाचे केणे. जो जो अनुभव दिला मज
मी जो आपल्याला वाटत असतो तो मुख्य अध्यात्मशास्त्रामध्ये विसरायचा आहे. आपल्या इथं असणाऱ्यांना पण मी असेल कदाचित तो विसरा. मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी ते केलेलं असतं, पण तरी मी म्हणून तर अर्पण क्रिया आहे ना. अर्पण केल्याने मीपणा जास्त येत नाही, आठवतच नाही मी कोण आहे. जो जो अनुभव दिला आपण विसरून गेले माझे मीपण. उजळून निघाली आयु माझी दिव्यतम त्याकडे. विश्वरूप ही प्रज्ञा बनली. कोणाकोणाला असा अनुभव येतो, विश्वरूप प्रज्ञा होते त्याची. म्हणजे विश्वामध्ये कुठे काय चाललंय ते त्याला नीट कळतं. म्हणूनच तुम्हाला मी मगाशी सूचना दिली की काळ आता फार वाईट आहे. माणसाला माणूस कुठं आता काय काय चाललंय पाहतात. म्हणजे मी सुद्धा घाबरले त्याने की काळ फार वाईट आलाय अशी सूचना आहे. त्यासाठी आपण आपलं नामस्मरण, आपल्या माळा, आपलं जे जे काय आहे बीजमंत्र त्याचा घोष करा. कळलं? व्यवस्थित भरपूर जपमाळ करा. म्हणजे स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं सगळं. कुटुंबियांना पण शिकवा, मुलांना शिकवा. पुढं प्राणाची गती ऊर्ध्वची झाली विश्वरूप ही प्रज्ञा बनली. दिवले डोळे अलख निरंजन पाहुनी देखणे. आपण प्रभूजी सद्गुरू ईश्वर आहे याला माहिती आहे, पण तुम्हीच माझे सद्गुरू होऊन आला इथं कबुली आहे. आपण प्रभूजी सद्गुरू झाला देव विने साक्षात्काराला. प्रेमल केवल शरण आपणा अतीव नम्रपणे. प्रभुजी दिव्य प्रकाश. आता दिव्य प्रकाश कशाचा? आपापल्या शरीरामध्ये ध्यानाने दिव्य प्रकाश आला पाहिजे. कोणाकोणाला प्रकाश दिसतो हात वर करा. ध्यानामध्ये कोण पुढे वा 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 इकडे जोशीत आहे तुम्हाला पण वा वेरे नाही. स्पष्ट नाही दिसला आणि अशी जाणीव झाली. हा सर ठीक आहे. जाणीवेच स्पष्ट होतं पुढे प्रकाश दिसतो. कोणा दिसतो वा छान. प्रकाश दिसावा. प्रकाश दिसले की पुढची वाटचाल सोपी असते. दिव्य प्रकाश दिव्य तेजही तेज. ठीक आहे. अशी हे प्रेमळ गीत आहेत, त्यांचा पण तुम्ही अभ्यास करा. आपण करतोच आहोत. ठीक आहे. आमचं प्रवचन एवढं पुढे झालं. मुद्दाम मला तुम्हाला हे सांगायचं, खरं तर मला खूप सांगायचं आहे की या सगळ्या प्रार्थना आहेत, आपलं सगळं आहे, पण दररोज हे सगळं झालं तरी मोरयाला शरण जायचं. मोरया हा आपला सर्वस्वाची देवता आहे. सद्गुरूंच्याही पुढे मोरया आहे, त्यांना शरण जायचं. आपण आहोतच सगळे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.